Welcome students to the lecture of English compulsory. So today I am going to show you the book that is prescribed in your syllabus. So this is the lecture of compulsory English as I told you. And I hope some of the people of your class might have purchased this book. काही काही लोकांनी पुस्तक विकत घेतलं असेल पहा. कसं पुस्तक आहे पहा हे? कोणतं आहे? दिसते स्क्रीनवर? So language through context. It is the title of the book, Language Through Context. Okay, so it is the front cover, and here I have given details about the contents म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमात नेमकं काय आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. मुद्दामहून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अगोदर सिलेबस तुम्हाला दिलेला आहेच, पण त्या व्यतिरिक्त हे सुद्धा सांगण्याचा म्हणजे तुम्हाला प्रयत्न आहे माझा. परत परत प्रश्न उपस्थित होतो की आमचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, नेमकं आमच्या अभ्यासक्रमाला काय आहे. फक्त जे स्क्रीनवर दिसतं एवढंच अभ्यासक्रमात नाही आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट आय एम मेकिंग इट क्लिअर. तर स्क्रीनवर दिसतंय त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा ग्रामर वगैरे पार्ट हा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर त्याबद्दल म्हणजे तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहेच, मी आणखी नंतर बोलणारच आहे. पण हे जे पुस्तकानं वर दिलेलं लँग्वेज थ्रू कॉन्टेक्स्ट, हे या पुस्तकामधला हा भाग सगळाच्या सगळा तुमच्या अभ्यासक्रमाचा आहे. दिसतंय समोर? सगळ्याच्या सगळा म्हणजे काय पहा. So there are total 10 poems, prose topics, and there are total 10 poems. म्हणजे 10 गद्य विभागामध्ये 10 टॉपिक्स आहेत आणि पद्य विभागामध्ये 10 कविता आहेत. ओके, आता हा पूर्ण म्हणजे वर्षाचा सिलेबस आहे, पूर्ण बी ए फर्स्ट इयरचा सिलेबस आहे हा. आणि तुम्हाला माहिती असेल बी ए फर्स्ट इयर हॅज 2 सेमिस्टर्स. देर आर 2 सेमिस्टर्स इन बी ए फर्स्ट इयर. 2 म्हणजे 17मध्ये तुमचा अभ्यासक्रम विभागलेला आहे. आणि जो अभ्यासक्रम पहिल्या सेमिस्टरमध्ये आहे, ज्या सेमिस्टरचे सध्या लेक्चर चालू आहेत, आय एम टॉकिंग अबाउट दॅट सेमिस्टर. पहिल्या सेमिस्टरमध्ये कोणते कोणते टॉपिक्स म्हणजे अभ्यासक्रमात आहेत हे इथं समोर पेन्सिलनं लिहिलंय पहा. दिसतंय? पहिल्या सेमिस्टरचं म्हणजे सेमिस्टरचे टॉपिक कोणते कोणते आहेत पहा, इथं समोर दिसतंय. ज्याच्यासमोर पेन्सिलनं 1 लिहिलंय. ओके ओके, ते तुमच्या फर्स्ट सेमिस्टर पेन्सिलनं लिहिलंय पहा. हॅपी प्रिन्सच्या समोर सुद्धा लिहिलेलं आहे रोमनमध्ये. हॅपी प्रिन्स फर्स्ट सेमिस्टरचं काय काय म्हणजे प्रोज टॉपिक्स आहेत. हॅपी प्रिन्स तुम्ही तुमच्या पुस्तकात खुणा करून घ्या. सेकंड इज गुड मॅनर्स. थर्ड वन इज द आईज आर नॉट हियर. फोर्थ टॉपिक forgetting. and the fifth topic is the homecoming. म्हणजे क्रमानं 1 ते 4 पर्यंत पहिल्या सेमिस्टरचे टॉपिक आहेत 4, आणि 5वा कोणता आहे जो 6 नंबरला दिला आहे, होमकमिंग. असे टोटल 6 टॉपिक्स फर्स्ट सेमिस्टरमध्ये आहेत. 12वी सारखं नाही. या वर्षभरामध्ये 2 एक्झाम्स होतात, फर्स्ट सेमिस्टरची वेगळी आणि सेकंड सेमिस्टरची वेगळी. 2दा एक्झाम होतात. इंग्लिश कंपल्सरीचे 2 पेपर्स असतील. फर्स्ट सेमिस्टरला वेगळा होईल, सेकंड सेमिस्टरचा वेगळा सिलेबस असेल. ओके, आता ज्या ज्या टॉपिकच्या समोर रोमनमध्ये 1 लिहिलेलं आहे किंवा फर्स्ट लिहिलं आहे ते फर्स्ट सेमिस्टरचे टॉपिक्स आहेत, आणि ज्या ज्या ठिकाणी लिहिलं नाही ते सेकंड सेमिस्टरचे आहेत. आता सेकंड सेमिस्टरचे कोणते कोणते झाले प्रोज टॉपिक्स? द बेट, द 3 क्वेश्चन्स, विथ द फोटोग्राफर, नॅशनल प्रेजुडाइसेस, अँड द फायनल वन इज प्लेइंग द इंग्लिश जेंटलमन. ज्याच्या समोर रोमनमध्ये फर्स्ट लिहिले ते फर्स्ट सेमिस्टरचे आहेत, ज्याच्या समोर फर्स्ट लिहिलं नाही पेन्सिलनं ते सेकंड सेमिस्टरचे टॉपिक्स आहेत. ओके, वाटलं तरी लिहून घ्या किंवा तुमच्या पुस्तकामध्ये खुणा करा याच्या. ओके, पुढे पोएट्री. पहा फर्स्ट सेमिस्टरच्या कोणत्या कोणत्या पोएम्स आहेत. फर्स्ट सेमिस्टरच्या वन डे आय रोट हर नेम. दिस पोएम वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड.
पहिली कविता आहे. वन डे आय रोट हर नेम, फर्स्ट सेमेस्टरची पहिली कविता. सेकंड वन इज ओड ऑन सॉलिट्यूड. थर्ड पोएम इज ईफ, ज्याच्यासमोर रोमनमध्ये फर्स्ट लिहिलेलं आहे ते फर्स्ट सेमेस्टरचं आहे. ठीक आहे, ईफ झाली. त्यानंतर पुढची कविता आहे ओ माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. चौथी झाली ओ माय लव्ह इज लाईक रेड रेड रोज. आणि फर्स्ट सेमेस्टरची शेवटची कविता आहे स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हनिंग. 9 नंबरची कविता फर्स्ट सेमेस्टरमध्ये आहे. म्हणजे फर्स्ट सेमेस्टरच्या कोणत्या कोणत्या, सिरियल नंबर 1, 2, 4, 5 आणि 9 ह्या सगळ्या कविता फर्स्ट सेमेस्टरमध्ये आहेत. आणि बाकी राहिलेल्या सेकंड सेमेस्टर कोणत्या कोणत्या राहिल्या पहा. वेअर द माइंड इज विदाउट फिअर, then the solitary reaper, Ozymandias of Egypt, laugh and be merry, and the last one is the toys. So these are the poems which are for second semester. आणि ज्या ज्या कवितांच्या समोर फर्स्ट लिहिलंय पेन्सिलीनं त्या फर्स्ट सेमेस्टरच्या कविता आहेत. अशा पद्धतीनं लँग्वेज थ्रू कॉन्टेक्स्ट जे पुस्तक आहे ना, दाखवलंय मी तुम्हाला. या पुस्तकातला हा तुमचा अभ्यासक्रम आहे. आय होप यू अंडरस्टूड वॉट एव्हर आय सेट. ओके, तर आपण आता प्रत्यक्ष पुढच्या टॉपिकला सुरुवात करतोय. सो फ्रेंड्स, just now I told you about the syllabus of first semester. सिलेबस फ्रॉम द बुक द लँग्वेज थ्रू कॉन्टेक्स्ट. या पुस्तकामधला सिलेबस कोणता सांगितलं मी. आणखी याच्या पलीकडे पण सिलेबस याबद्दल सुरुवातीला सांगण्यात आलेलंच आहे, आणखी नंतर सांगेनच. ओके, सो हाऊ मेनी टॉपिक्स वी हॅव कवर्ड टिल नाव. ट्राय टू जस्ट हॅव अ रिव्हिजन ऑफ इट. कोणते कोणते टॉपिक्स आपले झालेले आहेत. सो the first topic Mahale sir taught, and the title of that topic was The Happy Prince. पहिला टॉपिक त्या सरांनी शिकवला होता, सुरुवात त्यांनी केली होती. ओके, काय त्या टॉपिकचं नाव? हॅपी प्रिन्स. हॅपी प्रिन्स. दुसरा टॉपिक मी शिकवलाय प्रोज मधला. आय एम टॉकिंग अबाउट प्रोज. सो द सेकंड टॉपिक विच आय completed just recently, the last lecture was about that topic, and the title of that topic was good manners. How good manners play a very very important role in human life. So that topic is expected to shape the young minds. तुमच्यासारख्या तरुणांची एकंदरीत मन किंवा त्यांच्या म्हणजे एकंदरीत जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न त्या टॉपिकच्या माध्यमातून खरं तर म्हणजे करण्याचा प्रयत्न आहे. द गुड मॅनर्स. प्रोजचे 2 टॉपिक झालेले आहेत. फर्स्ट वन हॅपी प्रिन्स, सेकंड वन गुड मॅनर्स. पहिल्या सेमेस्टरचा हा अभ्यासक्रम चालू आहे बरं. नाव अबाउट द पोएट्री सेक्शन, वी हॅव कम्प्लिटेड डिस्कसिंग 2 poems. 2 कविता आपल्या संपलेल्या आहेत शिकवून. 2 कविता संपलेल्या आहेत. द फर्स्ट पोएम वॉज, कुठली आपण सुरुवातीला शिकवली होती? द पोएम ईफ बाय रुडयार्ड किपलिंग. एक वडील त्याच्या मुलाकडून म्हणजे कशा प्रकारची अपेक्षा करतात मुलगा कसा घडावा. सो इट वॉज द पोएम ईफ बाय रुडयार्ड किपलिंग. ती होती पहिली कविता आपण डिस्कस केलेली. त्यानंतर द सेकंड पोएम विच आय डिस्कस्ड वॉज वन डे आय रोट हर नेम. इट वॉज बाय एडमंड स्पेन्सर. I discussed that poem which is a sonnet. एक 14 ओळींची कविता असते, त्या कवितेच्या प्रकाराला सॉनेट म्हणतात. त्याची आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, सो इन टुडेज लेक्चर आय वुड लाईक टू टॉक अबाउट द नेक्स्ट पोएम. तुमच्या अभ्यासक्रमातली पुढची कविता, तिसरी कविता ही म्हणजे मी क्रम वगैरे काय कोणता सांगतोय, म्हणजे मी ज्या क्रमाने शिकवतो तो क्रम सांगतो. पहिल्यांदा कोणती आपण चर्चा केली होती? इफ. दुसऱ्यांदा म्हणजे कविता आपण चर्चा केलेली होती वन डे आय रोट हर नेम. त्यानंतर म्हणजे कविता मी आता घेतोय चर्चेला म्हणजे शिकवण्यासाठी. अँड द टायटल ऑफ दॅट पोएम इज ओड ऑन सॉलिट्यूड. ओके, सॉलिट्यूड.
So try to understand what does the word woad and solitude mean. Woad is a type of poem. एक कवितेचा प्रकार आहे. कवितेचे प्रकार असतात ना बऱ्याचदा. महाकाव्य असतं बघा, इपिक म्हणतो, रामायण महाभारत. पुन्हा नंतर म्हणजे पुढचा कविता आहे शोकगीत असतं पहा. शोकगीत एखादी व्यक्ती वारल्यानंतर ते गीत लिहिलं जातं किंवा गायलं सुद्धा जातं. दॅट इज कॉल्ड ॲज एलिजी. वेगवेगळे प्रकार असतात. हा प्रकार आहे. ओके, जसं मराठीमध्ये प्रकार असतो ना गझल, तसलाच म्हणजे काय हिंदी आणि उर्दूमध्ये सुद्धा म्हणजे खूप जास्ती प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये especially we should thank a great poet like Suresh Bhatt, who has written so many ghazals in Marathi. Okay, now let's think about this ode or ghazal or the poem by Alexander Pope. इथं म्हणजे कुणीतरी लिहिलंय पहा. म्हणजे कुणी लिहिलं होतं पुस्तक हे माझ्याकडून माहिती नाही. ह्या कवितेचं नाव आहे. ते नीट लिहिलेलं नाहीये, अक्षर थोडं वेगळं आहे. So the poem entitled Ode on Solitude I wish to discuss today. एका लेक्चरमध्ये संपत नाही. So this is the poem Ode Solitude. In the poem, this word solitude is very very loaded. याचा खूप गहन अर्थ आहे लोडेड म्हणजे. तसा सॉलिट्यूडचा अर्थ होतो एकांतवास. बेसिकली दिस पोएम इज नॉट अबाउट सॉलिट्यूड और एकांतवास. फक्त सॉलिट्यूड विषयी किंवा एकांतवासाविषयी ही निश्चितपणे कविता नाही. This poem is about contentment. CONTENTMENT. Content means म्हणजे समाधान. This poem is about being happy. This poem is about being satisfied. So specifically, the poet talks about different aspects of human life in the poem. वेगवेगळ्या म्हणजे अंगाविषयी मानवी जीवनामधल्या तो म्हणजे या कवितेतून चर्चा करतो. He talks about satisfaction. He talks about happiness. He talks about solitude. He talks about contentment. Even he talks about the way how human life can be made happy through different measures, different things. So this happiness, the word happiness is very very loaded, as I said. So like the word solitude, it is very very loaded word. कारण म्हणजे जगभरातले लोक खरं तर जीवनामध्ये एका गोष्टीच्या म्हणजे पाठीमागे खूप पळत असताना दिसतात. ती गोष्ट आहे आनंद, हॅपीनेस, कंटेंटमेंट, सुख. पण म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे, जेवढा माणूस सुखाच्या आणि आनंदाच्या पाठीमागे धावतो तेवढंच म्हणजे काय ते सुख किंवा तो आनंद माणसापासून दूर दूर पळायला लागतो. हे अतिशय दाट असं वास्तव आहे माणसाच्या जीवनातलं. जेवढा म्हणजे सुख पाहण्याचा म्हणजे सुख शोधण्याचा प्रयत्न करू, सुख मिळवण्याचा प्रयत्न करू, कंटेंटमेंट मी हा शब्द सांगितला. जेवढा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू, जेवढा आनंदाच्या पाठीमागे पळण्याचा आपण प्रयत्न करू ना, खरं तर आनंद म्हणजे भुरकन दूर उडून जातो आणि सुख सुद्धा म्हणजे कुठं लुप्त होतं. म्हणजे यावर म्हणजे खरं तर आपण भरपूर विचार करायला लागतो. सुख काही मिळतच नाही, आनंद काही मिळतच नाही, एवढा प्रयत्न करून सुद्धा असं होतं. सो दिस इज द बिटर रियालिटी ऑफ ह्युमन लाईफ. मानवी जीवनातलं कटू वास्तव आहे. So everybody is behind this happiness. Everybody is behind this contentment. So is there anybody who is attending my lecture, who is watching my lecture, who doesn't want to be happy or who doesn't want to be content or contented, I should say. म्हणजे तुमच्यापैकी असे किती लोक आहे ज्या लोकांना आयुष्यामध्ये सुख नको आहे, ज्या लोकांना आयुष्यामध्ये खरं तर आनंदाची अपेक्षा नाही, अशा प्रकारचे लोक कुणी सापडणार नाहीत. आपल्यापैकी प्रत्येक जण दैनंदिन व्यवहार, दैनंदिन रुटीन, आपल्या जीवनामध्ये आपणाला सुख मिळावं, आपणाला आपल्या जीवनामध्ये आनंद मिळावा, खरं तर अशा प्रकारे आपण विचार करत असतो. कृती नाही करत.
जर आपल्याला सुख आणि आनंद म्हणजे मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय, तर तशा प्रकारची माणसाची कृती सुद्धा आवश्यक आहे. ओके. आपण 2+2 म्हणजे असं म्हणतो, पण 4 उत्तर येणार आहे, पण आपली अपेक्षा आहे 2+2 केल्यानंतर 100 आलं पाहिजे. सांगण्याचा म्हणजे उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करा. The way we are doing our activities, so our activities most of the time they are negative, but we are expecting something positive. लक्षात घ्या. आपलं कर्म नकारात्मक आहे, पण म्हणजे त्या कर्माचं फळ आपल्याला म्हणजे सकारात्मक पाहिजे. ही खरं तर म्हणजे काय गोची आहे माणसाच्या जीवनातली. हे खरं तर माणसाच्या जीवनातला द्वंद्व आहे असं म्हणायला लागलो, विरोधाभास म्हणा. ओके. कर्म म्हणजे चांगलं न करता आपणाला चांगलं फळ मिळालं पाहिजे. विदाउट डुईंग समथिंग गुड वी आर एक्सपेक्टिंग समथिंग, नॉट समथिंग बट सो मेनी थिंग्स पॉझिटिव्ह. खूप चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे. काही न करता किंबहुना आपली अपेक्षा अशी आहे की म्हणजे झाड लावायचं बाबळीचं, पण त्या बाबळीच्या झाडाला म्हणजे काय द्राक्ष लगडली पाहिजेत, म्हणजे काय अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. सो दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. It is not at all going to happen. Because it is said that, and it is even the rule of this world, that this is the law of nature even. So the law of nature is that as you sow, so shall you reap. जे पेरतो तेच उगवतो. SOWF आणि REAP. सो म्हणजे SOW, सो म्हणजे पेरणे, आणि REAP रीप म्हणजे काय रास करणे किंवा त्या पिकाची कापणी करणे. म्हणजे आपण म्हणजे शेतामध्ये गहू म्हणजे पेरले तर म्हणजे काय आपण गव्हाचीच रास करणार आहोत. ओके. आपण शेतामध्ये कापूस लावून म्हणजे आपण त्या पांढऱ्या कापसाऐवजी त्या ठिकाणी द्राक्षाचे घड म्हणजे खरं तर आपण अपेक्षित धरत असतो. सो दिस इज द बिटर रियालिटी ऑफ ह्युमन लाईफ. सो ऑलवेज ह्युमन लाईफ ऑलवेज इट इज ओरिएंटेड टुवर्ड्स गेटिंग हॅपीनेस. म्हणजे काय मानवी जीवनामध्ये असा आपला नेहमी प्रयत्न असतो की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, आपल्याला सुख मिळालं पाहिजे. एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी हॅपी. आता तुमच्यापैकी प्रत्येकाला हा प्रश्न आहे. माझं हे व्हिडिओ म्हणजे लेक्चर तुम्ही पाहताय, व्हिडिओ पाहताय, आणि पाहत असताना तुम्हाला म्हणजे हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. थोडं पॉज करा आणि पॉज करून व्हिडिओ तुम्ही थोडा विचार करा. खरंच म्हणजे आपण म्हणजे जीवनामध्ये कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवतोय पहा. तुमच्यापैकी किती लोकांना जीवनामध्ये सुख आणि आनंद हवा असतो? फक्त म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. एक 5 सेकंद पॉज करून. पॉज करायची काय गरज आहे? सगळ्यांना आनंद आणि सुख हवं आहे. पण सुख आणि आनंद मिळवायचा आहे. वी वॉन्ट टू बी want to have contentment and happiness. So do you think that we are doing such things, we are doing such acts which can make us contented or which can make us happy? अशा प्रकारची आपण कृती करतोय का ज्या कृतीच्या माध्यमातून जीवनात आपल्याला आनंद मिळेल आणि किंबहुना त्या आनंदाचा मार्ग म्हणजे सुखाकडे जाईल? नो, इट डझंट हॅपन. इट डझंट हॅपन. So the thing is that everybody expects to be happy and contented, but the thing is that that person is not doing his or her acts, or his or her actions do not orient themselves towards happiness and contentment. आपली अपेक्षा अशी आहे की आपल्याला जीवनात सुख मिळालं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, पण म्हणजे खरं तर आपण तशी कृती करायला म्हणजे तयार असत नाही, ज्या माध्यमातून जीवनामध्ये आनंद येईल आणि म्हणजे काय आनंद होईल आणि सुख सुद्धा मिळेल. अभ्यासाच्या माध्यमातून आनंद मिळतो आणि सुख ही आयुष्यामध्ये यायला लागेल. आनंद ही म्हणजे काय थोड्या वेळाची बाब आहे. आनंद हा म्हणजे क्षणिक असतो, पण सुख हे म्हणजे काय खरं तर म्हणजे अनेक म्हणजे काळापर्यंत टिकून राहणार असतं ते. ओके. आपण अभ्यास न करता आपल्याला परीक्षेमध्ये जास्ती मार्क्स पाहिजे असतात. आपण म्हणजे इतरावर म्हणजे खरं तर प्रेम करत नाही, पण सगळ्या जगानं आपल्यावर म्हणजे काय प्रेम करावं, सगळ्या जगाचा आपल्यावर जीव असला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे. ओके. तर अशा प्रकारचं एकंदरीत माणसाचं जीवन आहे. सो द क्वेश्चन इज दॅट हाऊ कॅन ह्युमन बीइंग बिकम हॅपी? सो everybody is trying to be happy. Everybody of us. प्रत्येक जण सुखी आणि आनंदी होण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण. Okay. So this particular poem reminds me of a very beautiful story. Though that story is not a part of your syllabus, I would like to tell that story before you.
because that story is definitely connected with this particular poem. कारण म्हणजे कवितेमध्ये जे काय सांगितलेलं आहे ते म्हणजे खरं तर सांगितलेलं त्या कथेशी निश्चितपणे म्हणजे जास्त निगडीत आहे. ओके, सो एव्हरी इयर आय टेल दिस पर्टिक्युलर स्टोरी टू माय स्टुडंट्स. खरं तर आता हे ऑनलाईन म्हणजे हे सगळं नाटक सगळं चालू आहे ना, म्हणजे हे सगळं व्हिडिओचं वगैरे नाटकच म्हणू, कारण यातून म्हणजे काय हातात काय मिळणार आहे हा प्रश्न आहे. क्लासरूममधलं टीचिंग पाहिजे, फेस टू फेस. ओके, सो there is a story in which there is a king, and that king is always troubled because of so many incidents in his kingdom. तर जेव्हा केव्हा राजा परेशान असतो, आणि परेशान असण्याचं कारण काय, तर ही प्रजा असो किंवा आपल्या राज्यामध्ये घडणाऱ्या नानाविध घटना. Never ever that king was happy. Never ever that king could get any satisfaction by doing his work. म्हणजे तो राज्याचं म्हणजे ते रहाट गाडग ते चालू आहे सगळं राज्याचं. ओके, so the things are going on. So the life is going on. Excuse me. So the life is going on. So the life of the king is going on, and unfortunately that life is not able to give any pleasure and satisfaction to the king. राजाला आनंद मिळत नाही, समाधान नाही, बिलकुल नाही. कधी कधी वाटते की का म्हणून राजा झालो या ठिकाणी, पण त्याहून पण जाता येत नाही, कारण मी राजा झालो म्हटल्यानंतर माझा मुलगा म्हणजे राजा होईल, मुलाचा मुलगा राजा होईल, हे सगळं पुढे चालत राहिलं पाहिजे. बट दॅट बाय हुक ऑर क्रोक, म्हणजे येणं केनं प्रकारे, दॅट किंग वॉन्टेड टू बी हॅपी. And in this way, he wanted to have a consultation of a sage. Sage म्हणजे साधू संत म्हणा, शहाणा माणूस म्हणा, SAGE. So that sage was living in a jungle, and in this way, king wanted to have some advice from that person. राजाने ठरवलं की आपण म्हणजे जंगलामध्ये गेलं पाहिजे. ती संत महात्मा जी व्यक्ती आहे जंगलामध्ये राहणारी, त्या म्हणजे काय व्यक्तीचा आपण सल्ला घेतला पाहिजे. आपल्याला आनंदी व्हायचं ना, आपल्याला सुखी व्हायचं आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे चला जाऊया जंगलाकडे. सो इन दिस वे द किंग गोज टू दॅट सेज टू हॅव सम ॲडवाइस. राजा जातो, अँड दॅट किंग बोज टू दॅट सेज. तिथं जाऊन म्हणजे त्याच्या पाया वगैरे पडतो आणि म्हणतो की म्हणजे की महाराज, म्हणजे मला एक महत्त्वाची बाब खरं तर तुम्हाला विचारायची आहे. अनेक म्हणजे दिवसाचं तुमच्याकडे यायचं चाललं होतं, पण म्हणजे काय माझं हे सगळं बिझी रुटीन आहे. दॅट्स वाय आय हॅव कम टुडे. मला एक सांगा, खरं तर मला आयुष्यामध्ये समाधान पाहिजे, मला आयुष्यामध्ये आनंद पाहिजे, सुख पाहिजे. यू टेल मी वेअर कॅन आय गेट द सॅटिस्फॅक्शन ऑर प्लेजर ऑर कंटेंटमेंट. ॲज आय सेड, हे आनंद सुख मला खरं तर मिळवायचं आहे, समाधान मिळवायचं आहे. हे मला कुठे मिळेल ते मला प्लीज तुम्ही सांगा, कृपा करून सांगा. त्या गुरूंनी थोडा वेळ विचार केला आणि राजाला सांगितलं, सोपं आहे म्हणे. एवढा का सिरियस म्हणजे होतोय राजा तू? एवढं सिरियस व्हायची गरज नाही, एवढी याचना सुद्धा करण्याची गरज नाही. सोप्पा मार्ग आहे. एक काम कर, तू तुझ्या राज्यामध्ये जा आणि एक माणूस असा शोध की ज्या म्हणजे माणसानं अशा प्रकारचा सदरा किंवा शर्ट घातलेला आहे, किंवा जो माणूस असा आहे की जो माणूस सुखी आहे, अशा प्रकारचा म्हणजे माणूस तू शोध. आणि एक काम कर, त्या सुखी असलेल्या माणसाला शोधून त्याचं तू सदरा घे, त्याचं तू शर्ट घे, आणि ते शर्ट तू घालायचं, धुवून घातलं तरी चालेल. निश्चितपणे तू सुखी होशील. ओके, राजा म्हटला किती सोपं आहे. सो देर कॅन बी सो मेनी people who may be having contentment. So I can have a visit to those people. अनेक लोक सापडतील, अगणित लोक सापडतील की जे सुखी आहेत. चला जाऊया राज्याकडे. नमस्कार केला, आणि नमस्कार करून त्या गुरुला राजा परत म्हणजे राज्यामध्ये आला, आणि त्यानं सगळीकडे म्हणजे सांगितलं की मला सुखी माणूस कोण आहे पाहिजे, त्याची माहिती पाहिजे. कारण म्हणजे काय, मला सुखी माणसाचा सदरा हवा आहे, शर्ट हवा आहे. शर्ट आपल्या भाषेत शर्ट आपली भाषा आहे, सदरा आपली भाषा नाही राहिली आता. ओके, मराठी दुरावली, इंग्लिश जवळ आलेली आहे. सो आय वॉन्ट टू हॅव दॅट शर्ट.
1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, म्हणजे 6 महिने उलटून गेले. सगळीकडे म्हणजे शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे सुरू आहे. देअर वॉज नोबडी हू वॉज हॅव्हिंग दॅट कंटेंटमेंट. कुणीच नाही सापडायला लागला सुखी माणूस, सुखी माणूस. कुणीच नाही सापडायला लागला. कुणीच नाही सापडायला लागला सुखी माणूस. राजा परेशान झाला. आपल्या देशात नसेल तर इतर देशामधला कोणी माणूस वगैरे सुखी मिळतो का पहा. म्हणेल तेवढी किंमत मी द्यायला तयार होईल त्या शर्टसाठी. आय वॉन्ट टू हॅव इट. शेवटी म्हणजे राजा म्हणजे कंटाळला आणि कंटाळून इतकं प्रचंड बोर झालं आणि म्हणजे प्रचंड बोर झाल्यामुळे राजानं ठरवलं की 4-8 दिवस आता कुठेतरी आपण ट्रिपवर जाऊ. राजा ट्रिपवर जायचे, कुठं शिकारीला वगैरे जायचे. And in this way, the king decided to visit that jungle and he wanted to hunt in that jungle. Hunt म्हणजे शिकार करणे, शिकारीला गेला. आणि असंच एके दिवशी म्हणजे हातामध्ये बाण घेऊन शिकार करत करत म्हणजे खूप म्हणजे लांबपर्यंत त्याला जावं लागलं. तो थकला आणि थकून एका झाडाच्या खाली थंड म्हणजे झोपला आणि थंड झोपल्यानंतर म्हणजे काय 2-3 मिनिटांमध्ये त्याला झोप लागली. किती वेळ झोपला हे त्याला कळालंच नाही. नंतर उठला. ही वॉज अ फ्रेश. So at that time there was a sound of wood cutting somewhere. कुणीतरी कुऱ्हाडीनं कुणीतरी झाड तोडतंय आणि विथ द हेल्प ऑफ ॲक्स somebody was cutting a tree. आणि तो त्या म्हणजे काय आवाजाच्या दिशेनं तिथून उठून झोपेतून उठून निघाला आणि आवाजाच्या दिशेनं जायला लागला. देअर वॉज अ वूड कटर हू वॉज कटिंग द ट्री. झाड कापणारा, झाड तोडणारा एक माणूस म्हणजे त्या ठिकाणी होता. तर त्या माणसाकडे राजा गेला आणि राजा गेल्यानंतर घामाघूम झालेला माणूस म्हणजे काय, खरं तर तोडून तोडून म्हणजे काय कष्ट करून करून घामाघूम झालेला माणूस, खाली धोतर घातलेला आहे, उघडा बंब असं मग तो माणूस आहे, म्हणजे उघडं शरीर आहे त्याचं, म्हणजे खाली धोती घातलेली आहे फक्त. अशा पद्धतीने उघडा माणूस तो काय करतो, ही वॉज कटिंग द ट्री. तर त्यानं म्हणजे त्यांना नमस्कार केला. ओके, तो काही जंगलामध्ये राहणारा आदिवासी माणूस होता. त्यांना नमस्कार चमत्कार या बाबी तशा राजाने केलेल्या माहिती नव्हत्या. राजा सांगायला लागला की मी हे जे राज्य आहे ना, या राज्याचा मी राजा आहे. त्याला काहीच नाही कळायला लागलं त्या माणसाला लाकूड तोडायला. बरं मग ओके, खरं तर एक प्रश्न मी तुमच्यासाठी विचारायला आलोय. सदैव त्याच्या डोक्यात प्रश्न एकच, सुखी माणसाचा सदरा. तर तो प्रश्न घेऊन त्या माणसाकडे गेला आणि तो म्हणायला आला की तुम्ही सांगा, म्हणजे मी म्हणेल ती किंमत तुम्हाला देतो, काय पाहिजे ते देतो, तुमचे सगळं कष्टाचं जीवन म्हणजे संपून जाईल. युअर हार्डशिप इज गोइंग टू एंड. युअर हार्डशिप विल डेफिनेटली एंड. सो इट विल एंड अँड इन दिस वे प्लीज डू वन थिंग. माझ्यासाठी एक काम करा, मला सांगा, एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी आहात का? दिस इज अ क्वेश्चन टू दॅट मॅन वुडकटर. त्या माणसाला प्रश्न विचारण्यात आले, तुम्ही तुमच्या जीवनात सुखी आहात का? दॅट मॅन सेड, हो मी सुखी आहे. हो मी सुखी आहे असं म्हटल्यानंतर राजाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, त्या घामाघूम झालेल्या माणसाला तो राजा मिठ्या मारायला लागला. किती बरं झालं तुम्ही भेटला. त्याच्या तोंडावर हात फिरवायला लागला. ओके, त्याला पुन्हा पुन्हा म्हणजे मिठ्या मारायला लागला. त्या माणसाला म्हणजे कळायला लागलं, व्हॉट इज रॉंग विथ दिस पर्सन. नेमकं हा असा का करतोय, काही चुकीचं तर काही नाही करणार ना आपल्याला, हा म्हणजे काहीतरी भयंकरच म्हणजे काहीतरी हा करायला लागला, मिठ्या काय मारतोय. ओके, माझा हातात हात काय घेतोय, तोंडावर म्हणजे चेहऱ्यावरून का हात फिरवतोय, व्हॉट इज द मॅटर. ओके, तर राजा म्हणजे आनंदानं म्हणजे बेभान झालेला राजा म्हणाला की आता माझं काम झालं, तुम्ही भेटला बरं झालं. ओके, पुन्हा पुन्हा म्हणजे त्या व्यक्तीला तो म्हणजे आलिंगन देतोय, म्हणजे मिठ्या मारतोय आणि शेवटी तो सांगतो, बरं झालं तुम्ही भेटला, म्हणेल ती किंमत देणार आहे आता तुम्हाला. तुम्ही आता खरं तर तुमच्या जीवनामधलं म्हणजे कष्ट सोडून द्या, मी आलो ना तुम्हाला मदत करायला. मग काय नेमकी मदत, काय नेमकं म्हणताय. अशा पद्धतीनं त्या म्हणजे लाकूड तोड्यानं प्रश्न विचारल्यानंतर राजा म्हणाला, एक काम करा ना की तुम्ही सुखी आहात ना. हो मी सुखी आहे, खूप सुखी आहे. लाकूड तोडतो, बाजारामधून मुळी नेऊन विकतो, जेवढे पैसे येतील तेवढ्या पैशामध्ये माझा सहजगत्या म्हणजे उदरनिर्वाह होतो, त्यामुळं मी सुखी आहे. तर राजा म्हणाला, तुम्ही सुखी आहात ना, बरं झालं तुम्ही सुखी भेटला, आतापर्यंत कोणीच सुखी मला भेटलं नव्हतं. एक काम करा, तुमचा मला सदरा द्या किंवा तुमचं मला शर्ट द्या. तर तो माणूस म्हणजे म्हणाला की अहो म्हणजे आमच्या म्हणजे एक जंगलामध्ये शर्ट घालत नाही. शर्ट कशाला म्हणतात, सदरा कशाला म्हणतात हेच आम्हाला माहिती नाही. असेच राहतो आम्ही खाली, थोडासा म्हणजे कपडा म्हणजे काय गुंडाळ्या कमरेच्या भोवती, तेवढंच म्हणजे आमचा वेश असतो. आम्ही शर्टच घालत नाही.
असं म्हटल्यानंतर राजाच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. त्या गुरुनं नेमकं काय सांगितलं होतं. सुखी माणसाचा सदरा. म्हणजे सुख ही खरं तर म्हणजे काय कुठल्या गोष्टीवर अवलंबून वगैरे असत नाही. सुख नेमकं कशा प्रकारची बाब आहे म्हणजे याचा खरं तर साक्षात्कार राजाला झाला. राजानं हात जोडले त्या व्यक्तीच्या समोर आणि त्या व्यक्तीला खरं तर तो म्हणाला, खरं तर खरा मला तो गुरु भेटला आणि आज मला माणसाच्या जीवनामध्ये सुख काय असतं ते समजलं. खरं तर कष्ट करण्यामध्ये सुख आहे, परोपकार करण्यामध्ये सुख आहे, इतराला आनंद देण्यामध्ये सुख आहे, लोकांसाठी झिजण्यामध्ये सुख आहे, लोकांची कामं करण्यामध्ये सुख आहे, प्रजेसाठी म्हणजे सदैव तत्पर असणं म्हणजे त्यामध्ये सुख आहे. खरं तर या गोष्टी मी विसरलो होतो, असं तो राजा म्हणाला आणि नमस्कार करून म्हणजे काय परत एक वापस निघून आला. पहा सुख म्हणजे कसं असतं. इट मीन्स दॅट अवर हॅपीनेस और कंटेनमेंट इज नॉट डिपेंडंट ऑन सर्टन ऑब्जेक्ट्स इन अवर लाईफ. एखाद्या वस्तूवर मला अमुक झाली तर मी सुखी होईन, मला चांगला मोबाईल मिळाला तर मी सुखी होईन, असं खरं तर सुख कुठल्या गोष्टीवर अवलंबून असत नाही. खरं तर सुख ही तुमच्या मनाची तशा प्रकारची एकंदरीत म्हणजे काय परिस्थिती पाहिजे, मानसिकता पाहिजे. तुम्ही जगाकडे कसं पाहताय यावर म्हणजे माणसाच्या जीवनातलं सुख अवलंबून असतं. रस्त्यावर झोपणारे लोक सुखी आहेत, पण महागड्या म्हणजे कारमध्ये कोट्यावधी रुपयाच्या कारमध्ये बसून म्हणजे काय ऑफिसमध्ये जाणारे, स्वतःचा बिझनेस सांभाळणारे, व्यवसाय वगैरे करणारे लोक म्हणजे सुखी नाहीत. कारण म्हणजे काय खरं तर सुख म्हणजे नेमकं काय दुर्दैवानं या लोकांना समजलं नाही. शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांना समजतं, अंगमेहनतीचं काम म्हणजे करणाऱ्या लोकांना समजतं सुख म्हणजे काय. खरं तर अशा प्रकारची बाब आहे. So with this I would like to stop here today, and in the next lecture I am going to talk about ode on solitude. Thank you.